नमस्कार, प्रभात मायक्रमआर्टमध्ये मी तुमचं सगळ्यांचं स्वागत करते। आजच्या व्हिडिओमध्ये आपण मायक्रमच्या गाठींचे प्रकार बघणार आहोत। लार्क्स हेड नॉट। इथे मी डबल कॉर्ड घेतले आणि ज्या कॉर्डला अटॅच करायचे आहे त्या कॉर्डवरून पाठीमागे असा एक लूप तयार करून घेतला। आता ह्या लूपमधून मी दोन्ही टोकं बाहेर काढून घेते। कॉर्डला अटॅच करण्यासाठी ही गाठ वापरतात। रिव्हर्स लार्क्स हेड नॉट। इथे मी एक कॉर्ड डबल करून घेतली आणि दुसऱ्या कॉर्डच्या पाठीमागून एक लूप तयार करून घेतला आणि ह्या लूपमधून कॉर्डची दोन्ही टोकं बाहेर काढून घेतली आणि ही सेम पहिल्या गाठीच्या उलट गाठ तयार झाली। ही गाठ अशी फिरवली की अशी सरळ पहिल्या गाठीसारखी दिसते। वर्टिकल लार्क्स हेड नॉट। इथे मी एक कॉर्ड अटॅच करून घेतले। आता डावी बाजूची एक कॉर्ड घेऊन ती उजव्या बाजूच्या कॉर्डवर मी अशी एल आकारामध्ये ठेवेन आणि उजव्या बाजूच्या कॉर्डच्या खालून मधल्या लूपमधून मी अशी बाहेर काढून घेते। पुन्हा बघूया। डाव्या बाजूची कॉर्ड मी अशी खालून एल आकारामध्ये ठेवली आणि उजव्या बाजूच्या कॉर्डच्या वरून मधल्या लूपमधून अशी काढून घेतली आणि इथे वर्टिकल लार्क्स हेड नॉट तयार झाली। स्क्वेअर नॉट। इथे मी दोन कॉर्ड अटॅच करून घेतल्यात। डाव्या बाजूची पहिली कॉर्ड मी अशी 4 साइनमध्ये ठेवते आणि उजव्या बाजूची कॉर्ड त्या कॉर्डवरून घेते। आता उजव्या बाजूची कॉर्ड पुन्हा मधल्या दोन कॉर्डच्या खालून 4 तयार केलेल्या लूपमधून बाहेर काढते आणि दोन्ही कॉर्ड ओढून घ्यायचे आहेत। आता आपल्याला उजव्या बाजूने ही गाठ मारायची आहे। मी उजव्या बाजूची कॉर्ड 4 साइनमध्ये ठेवली, त्याच्यावरून डाव्या बाजूची कॉर्ड घेतली, पुन्हा मधल्या दोन कॉर्डच्या मधून घेऊन 4च्या लूपमधून बाहेर काढून अशी गाठ मारून घेतली। ही झाली स्क्वेअर नॉट। स्पायरल नॉट किंवा हाफ स्क्वेअर नॉट। इथे मी दोन कॉर्ड अटॅच करून घेतल्या। इथे आपल्याला स्क्वेअर नॉट प्रमाणेच गाठी मारायच्या आहेत। मी अशा दोन्ही कॉर्ड ओढून घेते। स्पायरल नॉट मारताना लक्षात ठेवायचं आहे स्क्वेअर नॉट प्रमाणेच गाठी मारायच्या आहेत, पण जर आपण उजव्या बाजूने सुरुवात केली तर सगळ्या गाठी आपल्याला उजव्या बाजूनेच मारायच्या आहेत। इथे अल्टरनेटिव्ह गाठ मारायची नाहीये। मी इथे डाव्या बाजूने सुरुवात केली म्हणून मी डाव्या बाजूने गाठ मारून घेते। एकाच साइडने गाठी मारल्यामुळं ही जी नॉट तयार होते ती अशी गोल फिरत जाते। ही झाली स्पायरल नॉट किंवा हाफ स्क्वेअर नॉट। हाफ हिच नॉट। इथं मी एक कॉर्ड अटॅच करून घेतले। डाव्या बाजूची कॉर्ड मी उजव्या बाजूच्या कॉर्डच्या खालून इथे मधल्या लूपमधून बाहेर काढून अशी ओढून घेतले। पुन्हा सेम डाव्या बाजूची कॉर्ड उजव्या बाजूच्या कॉर्डच्या खालून मधल्या लूपमधून बाहेर काढून घ्यायची आहे। इथं आपल्याला सगळ्या गाठी एकाच पद्धतीने मारायच्या आहेत। या गाठीचा उपयोग आपण आरशाला किंवा कुठल्याही वस्तूला हँगिंगसाठी आपण जी रिंग लावतो त्या रिंगला हाईड करण्यासाठी आपण ही गाठ वापरतो। डबल हाफ हिच नॉट। ही गाठ तयार करण्यासाठी मी डाव्या बाजूची एक कॉर्ड घेतले आणि दुसरी कॉर्ड घेऊन वरच्या बाजूने मधल्या लूपमधून इथे बाहेर काढून घेते। इथे ही एक गाठ तयार झाली। आता ही गाठ लॉक होण्यासाठी मी पुन्हा सेम वरच्या बाजूने मधल्या लूपमधून कॉर्ड बाहेर काढून घेते। ही झाली डबल हाफ हिच नॉट। मी पुन्हा दाखवते। वरच्या बाजूने मधल्या लूपमधून मी कॉर्ड बाहेर काढून घेतली
हिला पायपिंग असं सुद्धा म्हणतात। उजव्या हातामध्ये जी मी दोरी धरलेली आहे, दोरी आपण जशी फिरू त्या पद्धतीने ही पायपिंग तयार होत जाते। डायगोनल डबल हाफ हिच नॉट। इथे मी मधल्या 2 कॉर्ड अशा क्रॉस करून घेतल्या। आता डाव्या बाजूच्या कॉर्डवरती उजव्या बाजूच्या कॉर्डने गाठी मारून घ्यायच्या आहेत। आता दुसरी कॉर्ड घ्यायची आहे आणि ज्या कॉर्डवरती आपण गाठी मारल्या त्याच कॉर्डवरती पुन्हा गाठी मारून घ्यायच्या आहेत। आता आपल्याला ही पहिली कॉर्ड घ्यायची आहे आणि डाव्या बाजूच्या 2 कॉर्डने इथे गाठी मारून घ्यायच्या आहेत। आता बाजूच्या 2 कॉर्ड आपल्याला अशा तिरक्या फिरवून घ्यायच्या आहेत, म्हणजे इथे ही डिझाइन पूर्ण होईल। इथे आपण जेवढ्या जास्त कॉर्ड वापरतो तेवढीच मोठी डिझाइन तयार होत जाते। आता ह्या दोन्ही कॉर्ड पैकी कोणती एक कॉर्ड घेऊन दुसऱ्या कॉर्डवरती अशी गाठ मारून घ्यायची आहे, म्हणजे ही डिझाइन इथे पूर्ण होईल। रॅपिंग नॉट किंवा गॅदरिंग नॉट। इथे मी सगळ्या कॉर्ड अशा एकत्र करून घेतल्या। आता दुसरी छोटी कॉर्ड घेतली आणि ती ह्या सगळ्या कॉर्डवरती अशी ठेवून यू आकार तयार करून घेतलाय। आता ही कॉर्ड मी डाव्या साईडला फिरवते आणि सगळ्या कॉर्ड अशा बांधून घेते। आपल्याला इथे एकाखाली एक अशी ही कॉर्ड गुंडाळायची आहे। कुठलाही फेर आपल्याला इथे ओव्हरलॅप करायचा नाहीये। आपल्याला इथे एकूण 5-6 वेळा अशी गोल फिरवून घ्यायची आहे। त्यानंतर ही कॉर्ड ह्या लूप मधून बाहेर काढून घ्यायची आहे। आता जे वरती दिसणार टोक आहे ते आपल्याला असं ओढून घ्यायचं आहे। जोपर्यंत ही गाठ मध्ये येत नाही तोपर्यंत आपल्याला ही खेचत राहायची आहे। दोन्ही उरलेली टोकं कैचीने कापून घ्यायची। ही गाठ सुटू नये म्हणून आपण शेवटला लायटरने स्टिक करून घेतो। एंडलेस फॉल्स नॉट। इथे मी स्क्वेअर नॉट बांधण्यासाठी आपण ज्या आकारामध्ये 4 तयार करून घेतो तसे दोन्ही साईडला 4 तयार करून घ्यायचा आहे आणि उजव्या बाजूची कॉर्ड आपल्याला उजव्या बाजूच्या लूपमधून बाहेर काढायची आहे।
त्याचप्रमाणे डाव्या बाजूची कॉर्ड डाव्या बाजूच्या लूपमधून बाहेर काढून घ्यायची आहे। आता ही चारही कॉर्ड आपल्याला अशा व्यवस्थित खेचून घ्यायच्या आहेत, म्हणजे इथे ही एक नॉट तयार होते। परत एकदा बघूया। इथे मी साइडच्या 2 कॉर्ड अशा 4 साइडमध्ये ठेवून घेतल्या। आता उजव्या बाजूची कॉर्ड आपल्याला उजव्या लूपमधून आणि डाव्या बाजूची कॉर्ड आपल्याला डाव्या लूपमधून बाहेर ओढून घ्यायची आहे आणि ही चारही कॉर्ड आपल्याला व्यवस्थित ओढून घ्यायची आहेत। ही झाली एंडलेस फॉल्स नॉट। असेच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि कमेंट नक्की करा। बटन नॉट, ही नॉट बांधण्यासाठी आपल्याला 3 किंवा 4 स्क्वेअर नॉट बांधून घ्याव्या लागतात। मी इथे दाखवण्यासाठी 3 स्क्वेअर नॉट मारून घेते। आता ह्या दोन्ही कॉर्ड घ्यायचे आहेत आपल्याला आणि स्क्वेअर नॉटच्या वरती जो थोडा स्पेस आहे त्या स्पेस मधून आपल्याला ह्या उलट फिरवून घ्यायच्या आहेत। आता ह्या पुन्हा बाहेर यायला नको म्हणून इथे आपल्याला एक स्क्वेअर नॉट मारून घ्यायची आहे। ही झाली बटन नॉट। फ्रेंडशिप ब्रेसलेट नॉट। ही गाठ तयार करण्यासाठी मी डाव्या बाजूची कॉर्ड अशी ठेवून त्याच्यावर उजव्या बाजूची कॉर्ड ठेवून 2 कॉर्डच्या खालून ह्या लूपमधून मी दोन्ही टोकं अशी ओढून घेतली। पुन्हा दाखवते। डाव्या बाजूची कॉर्ड अशी ठेवून वरून उजव्या बाजूची कॉर्ड ठेवली आणि दोन्ही कॉर्डच्या खालून ह्या लूपमधून ओढून घेऊन दोन्ही टोकं व्यवस्थित खेचून घेतली। ही झाली फ्रेंडशिप ब्रेसलेट नॉट। स्नेक नॉट। इथे मी डाव्या बाजूची कॉर्ड अशी उजव्या कॉर्ड वरती ठेवून त्याच्या आतमधून इथे असा एक बाहेर लूप तयार करून घेते। आता उजवी कॉर्ड ह्या कॉर्डच्या खालून तयार केलेल्या लूप मधून बाहेर काढायची आहे। आता दोन्ही कॉर्ड आपल्याला खेचून घ्यायचे आहेत। इथे ही एक नॉट तयार झाली। परत एकदा दाखवते। डाव्या बाजूची कॉर्ड अशी या पद्धतीने बाहेर काढून इथं एक मी हा लूप तयार करून घेतला। आता उजवी कॉर्ड डाव्या कॉर्डच्या खालून घेतली आणि ह्या लूप मधून बाहेर काढून घेतली।
आता ही दोन्ही टोकं मी अशी खेचून घेते. ही झाली स्नेक नॉट. जोसेफाईन नॉट. ही नॉट तयार करण्यासाठी डाव्या बाजूची कॉर्ड मी या पद्धतीनं ठेवली. आता ही उजव्या बाजूची कॉर्ड मी इथे वर काढून घेते आणि ही उजव्या बाजूची कॉर्ड मी डाव्या बाजूच्या कॉर्डच्या खालून घेऊन ज्या दोन कॉर्ड अटॅच केल्या आहेत त्या मधल्या स्पेसमधून दोन कॉर्डच्या खालून बाहेर काढून घेते आणि हा जो उजव्या बाजूला लूप तयार केला आहे त्या लूपमधून ओढून घेते. आता ही गाठ व्यवस्थित खेचून घेते. ही झाली जोसेफाईन नॉट. आपण पुन्हा एकदा बघूया. ट्रायंगल नॉट. इथं मी डाव्या बाजूची कॉर्ड अशी घेऊन इथे एक लूप तयार करून घेतला. आता उजव्या बाजूची कॉर्ड इथे वरती घेतली आणि ह्या दोन्ही कॉर्डच्या खालून मधल्या स्पेसमधून मी कॉर्ड बाहेर काढून घेते. आता हा जो लूप तयार केलेला आहे त्या लूपमधून ही कॉर्ड पुन्हा काढून घ्यायची आहे. दोन्ही बाजूच्या कॉर्ड अशा व्यवस्थित ओढून घेतल्या की इथे ही ट्रायंगल नॉट तयार होते. परत बघूया. क्राउन नॉट. ही गाठ बांधण्यासाठी मी डाव्या बाजूची कॉर्ड अशी या पद्धतीने ठेवली. आता हीच कॉर्ड डाव्या बाजूची कॉर्ड अशी फिरवून मी इथे एक लूप तयार करून घेते. आता उजव्या बाजूची कॉर्ड लूपच्या खालून इथल्या स्पेसमधून बाहेर काढायची एकदा आणि त्यानंतर तयार केलेल्या लूपमधून बाहेर काढून घ्यायची आहे. आता दोन्ही कॉर्ड अशा व्यवस्थित ओढून घ्यायची आहे. आता इथेही क्राउन नॉट तयार झाली. पुन्हा बघूया. ब्रेसलेट एंड नॉट.
इथे मी एक कॉर्ड घेतले आणि तिच्या दोन्ही टोकांना अशा साध्या गाठी मारून घेते। आता ही दोन्ही बाजूची टोकं अपोजिट साइडच्या गाठींमधून बाहेर काढून घेते। आता मधल्या गाठी व्यवस्थित करून घ्यायच्या आहेत आणि दोन्ही टोकांना गाठी मारून घ्यायच्या आहेत, म्हणजे इथून बाहेर येणार नाही। ही झाली ब्रेसलेट एंड नॉट। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून जरूर कळवा। धन्यवाद।